टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल रात्रीपासून कोकणाला पाऊस झोडपून काढतोय। अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे पुढचे आणखीन 5 दिवस पाऊस पडणार आहे। नेमकी कोकणातल्या पावसाची स्थिती पुढच्या 5 दिवसांमध्ये काय असेल याचा आढावा आपण आज TV9 एक्सप्लेनरच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। काल रात्रीपासूनच रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं पाहायला मिळतं आहे। आज दिवसभर देखील पावसाच्या मुसळधार सरी रत्नागिरी जिल्ह्यात कोसळताना पाहायला मिळाल्या। याच पद्धतीनं सध्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळतो आहे। सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये वेगवान वारे यामुळे पुढचे 5 दिवस कोकण किनारपट्टीवरती मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। त्याच पद्धतीनं सध्या समुद्र देखील खवळलेला असणार आहे आणि त्यामुळे समुद्राचा अंदाज घेऊनच मच्छीमारांनी खोल समुद्रात जावं असा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतो आहे। या आठवड्यातल्या वीकेंडपर्यंत हा पाऊस असणार आहे। खरं तर रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। आज दिवसभर या ठिकाणी पावसाची धुवाधार बॅटिंग रत्नागिरी जिल्ह्यात असलेली पाहायला मिळाली। जवळपास सर्वच तालुक्यामध्ये या ठिकाणी 50 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे। उद्या आणि परवा या ठिकाणी 2 दिवस पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। खास करून किनारपट्टी भागात या ठिकाणी पावसाचा वेग अधिक असेल। सध्या तळ कोकणात देखील मुसळधार पाऊस पडतो आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यात पुढचे 2 दिवस अतिमुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। तर पुढच्या 2 दिवसासाठी कोकण विभागासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।